अगं जेड जेवाय आण ग, जेवायला आण. हे घ्या. किती माया करते ना माझी तू. म्हणजे तुला असं वाटतंय का की तू आधी जेवली म्हणजे मला कमी पडल? अहो तसं काय नाही, ती शास्त्रज्ञ नाही का अगोदर मांजरावर आणि उंदरावर प्रयोग करतो तसं मी केलंय. म्हणजे तुला असं म्हणायचं का किचन मध्ये तू माझ्यावर प्रयोग करते का? अहो तसं नाही. पहिल्यांदा माझ्यावर प्रयोग करते म्हणजे माझं सत्यनाम रामनाम. नाही हो तसं नाही. बघा कसली झाली भाजी, खावा. हा का काय झालं? 65 अहो चांगली आहे की. काय झालं नाही चव्याला. काय झालं हो मग? बहिणीकडे गेलतो तवा असलं जेवण केलं की बोट चाटतच बसावे वाटते ती. काय हो, एक दिवस नाही तर बहिणीकडे गेला तर लगे कौतिक करायला लागला हो. असं मी नाही, तुझा भाव म्हणतो. ती आला ना तू त्याला चांगलं चुंगलं करून घालती आणि आम्हाला म्हणजे रोज असलं खबळ पाणी करून देते काय? माझा भाऊ म्हणला का? हा, त्याला काय माहित. एक दिवस येतोय हे करतोय, रोज येऊन खा म्हणा मग त्याला समजल का कशी मी चव आहे. काय चांगली भाजी नाही काय करत? हा, चांगली भाजी नाही करत म्हणा. राहू द्या. रोटीत ना मी ना तुम्हाला केलेलं ना कायच आवडत नाही. भाजी नाही, चपाती नाही, काय पोळी नाही. घेते आधी. हॅलो, हा बोला की पप्पा. त्यांच्याशी बोलायचं का? बरं बरं चालतंय. हा देते. पप्पांचा फोन आहे. काय जावाय बापू, आजकाल विसरला वाटतं आम्हाला. मग तुम्ही बी विसरा, त्यात काय नो 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 नो. काय पण कशाला बोलता? चांगलं बोलत होते तुमच्या सगळं. मग काय तर ते काय म्हणलं काय म्हणते? आजकाल विसरला. मग मग मी म्हणलं तुम्ही बी विसरा. असं बोलतेत का? राहू द्या. माझ्या पप्पाशी कसं बी बोलता आमच्या घरच्यांशी. आणि इकडे अगं जेवायचं मला. राहू द्या, नका जेव. काय बाय हो, आपल्या लग्नाला 25 वर्ष झाले आहे ना. कसे दिवस गेले काय कळलंच नाही है ना. कसं कळाल? वेळेचं महत्व जेलरला नसतं, कायद्याला असतं. कसं म्हणता? मी चांगलं म्हणते 25 वर्ष झालं आपल्या लग्नाला. मी काय म्हणतो, राहू द्या, तुम्हाला कायच पटत. जेडे आता ते इलेक्शन जवळ आले. हा, मग ह्या वेळेस मत आपण काय करू? गेल्या वेळेस विकास म्हणत होता मोदीचा, ते आपला कापूस बिपूस गेला नाही, त्याच्यात पार भांगार झालो, त्याचा विकास अधुरा राहिला मोदी सरकारचा. तर ह्या वेळेस नक्की करेल तर आपण आता यावर्षी मत मोदी सरकारलाच देऊ. कशाला हो बाई, नको. ते मोदी सरकारनं कॅशलेस चालू केल्यापासून तेव्हापासून माझ्यापाशी 1 रुपया राहायना झालाय. ती फोन पे, गुगल पे, पेटीएम ते काही नको. तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडे किती पैसे राहायचे माहिती आहे का? तुमच्या पॅन्टीच्या खिशात, शर्टाच्या खिशात सापडायचे. अहो ती मी शेजारणीचं नाव करून ना तुम्हाला पैसे देत होती माहिती आहे का? 2-2 हजार, 3-3 हजार. आणि तुम्हाला माहित आहे का मी आईचं नाव सांगून मी कानातलं असं सोन्याचं केलं 10 हजाराचं माहिती आहे का? इतकं पैसे असायचे. अशा कॅशलेस सुविधामुळे ना माझं सगळी मी अशी भिकारी झाली. माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही, 1 रुपया सुद्धा सापडत नाही. बरोबर आहे. या विकासाच्या नादात किती भिकारी लोक झाले है ना, लय भिकारी झाले. भिकारी झाली. काय करायचं, 1 रुपया सुद्धा नाही माझ्याकडे. ह्या मोबाईल मध्ये फोन पे वर सगळं चालतंय, गुगल पे. विकासाच्या नावावर भकास झालं. मग काय तर जाऊ दे आता. ही करा, डिलीट मारा. आणि ना तुम्ही पैसे काढून ना खिशात ठेवा, खिशात. तिथं नका ठेवा. हा, फोन मध्ये नका, खिशातच ठेवा. खिशात ठेव. कपाटात ठेवा. हा, खिशात ठेवणार पण आता मोजून ठेवणार. म्हणजे किती आहे ते आता लक्षात, कारण माझ्या आता चांगलं लक्षात आलंय. ठीक आहे ठेवतो. जेड्या मोबाईल खेळत काय बसली?
जेव्हा बिवा वाढायचं बघ ना. जेवण नाही बनवलं. राहू दे, तू दरवेळेच आहे असं. तू काय कधी असंच करती. मी जातो बाहेर आणि जेवून येतो. अहो थांबा थांबा 5 मिनिटं थांबा. आता 5 मिनिटात काय होणार आहे. अहो 5 मिनिटात मी पण रेडी होते की आपण दोघं जाऊया. चला. अहो ऐका की डॉक्टर कडे जाऊया. अहो माझं अर्ध डोकं लय दुखतंय या. त्या डॉक्टरकडे कशाला जायचं आहे. जेवढं असेल तेवढंच दुखणार ना.